प्रभाकर जाधव बोलतोय. आणि काय विशेष काय म्हातारपणी माणसाने हा विषय तर कसं वागावं की त्यांनी आपली मान मर्यादा सांभाळून सगळ्या गोष्टीने जर घरातल्या माणसांना सगळ्यांची रिस्पेक्ट देऊन आणि सगळ्यांशी चांगलेपणे समजून घेऊन त्यांच्याशी बोलणं चालणं ठेवून तर त्याला ते वातावरण घराचं चांगलं राहतं. त्यामध्ये वाईट वातावरण वाईट जी पॉझिटिव्ह नसेल ना तर सुद्धा ते कसं होतं माझी नेगेटिव्ह काहीतरी विचार असेल ते पण त्यातनं दूर होतील. आपण चांगला बोलल्यानंतर म्हणजे माणूस हा चांगला आहे कशाला वाईट बोलणार. जर तरुणांना तुम्हाला एक सल्ला द्यायचा असेल तर तो काय असेल? तरुणांसाठी एकच सल्ला एकच ध्येयाने वागा. डळमळीत मुक्त वातावरण ठेवू नका आणि सगळ्यांनी चांगलं विचाराने सगळ्यांशी वागा. भले समोरचा वाईट वागतो कसा वागतो ते बघू नका. ते फक्त लक्षात ठेवायचे आपलं कसं वागतो ते. बाकी सगळं आपण त्यांच्याबद्दल आपण नंतर बोलायचं त्यांच्याबद्दल आणि ते सेपरेटमध्ये ते मनात ठरवायचं की बाबा हे कसं काय आहे बोलणं कसं वागणं हे आपण नंतर आपल्या मनाला विचारायचं या व्यक्ती बरोबर आहे की नाही आणि हे मग विचारून आपल्या मनाने वागायचं त्यांच्याशी आणि कसं जेवढ्यात तेवढं त्या हिच्यामध्ये ती जशी वागतात त्या हिच्यामध्ये तर त्याला बचावलं. तुमच्या लहानपणी तुमचा मनोरंजन माझा खेळ मी कोणता? क्रिकेट खेळायचो पहिल्यांदा. पण पहिल्यांदा मुलांमध्ये आपण क्रिकेट खेळणं वगैरे हे बरोबर पण नंतर कुठल्या टीममध्ये जायचं आहे म्हणून नाही. आपला वेळ जायचा लहानपणी आपला क्रिकेट खेळणं हे सगळं अजून पण ते क्रिकेटबद्दल आवड आहे. मॅचेस बघतो वेळ जाण्यासाठी सगळं आणि बघून पण घेतो कसं चालते. आता कोण खेळणारा कसा खेळतो हे सांगायचं आपलं काम नाही. त्यांच्यापर्यंत ते खेळतात ते बरोबर आहे ते खेळू दे. आपण आपल्यापर्यंत कसं खेळलं पाहिजे याचा आपण मनातनं विचार केला करतो बस. पण असं झालं असं आपण म्हणतो ना आता बरोबर केलं असं हे झालं नसतं असं म्हणतो. पण हे असं आहे तर प्रत्येकाच्या डोक्यातमध्ये विचार येतात त्याप्रमाणे तो खेळणार त्याप्रमाणे तो वागणार. त्याला आपण काय बदल करणार ते माणसाचं पण तसं त्याच्या मनाने येईल ते तशा पद्धतीने वागणार. त्याला समजावायला गेलो सांगायला गेलो तर त्याला ते पटणार नसेल आपण सांगतो तर त्या माणसाला काही गोष्टी सांगण्यात काय अर्थ नाही बोलण्याचाही अर्थ नाही असं आहे.